कर्जतच्या तासगावकर इंजिनिअरिंग कॉलेजचा प्रश्न चिघळलाय। महिना होत आला तरी बंद केलेलं कॉलेज कुलगुरूंच्या आदेशानंतरही सुरू झालेलं नाही। त्यामुळे इंजिनिअरिंगच्या हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय। मुंबई विद्यापीठाच्या गेट बाहेर जमलेले शेकडो विद्यार्थी तासगावकर इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत। कर्जत येथील तासगावकर कॉलेजला 8 जानेवारीपासून टाळं लागलंय, कारण तासगावकर कॉलेजच्या व्यवस्थापनानं प्रोफेसर्स आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार 6 महिन्यांपासून थकवले। त्यामुळे प्रोफेसर्सनी कॉलेजला येणं बंद केलंय। व्यवस्थापन आणि प्रोफेसर्सच्या वादाचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय। कुलगुरू राजन वेळुकर यांनी 31 जानेवारीपर्यंत कॉलेज सुरू करण्याचे आदेश दिले होते, पण कॉलेज सुरू न झाल्यानं विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गेट बाहेरच धरणं आंदोलन सुरू केलंय। काय नेमकं हे सारं प्रकरण आहे यावर एक नजर टाकूयात। 24 दिवसांपासून तासगावकर कॉलेज बंद आहे। प्रोफेसर्सचं काम बंद आंदोलन सुरूच आहे। 6 महिन्यांपासून शिक्षकांचा पगार रखडलेला आहे। परिणामी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता आलेले नाहीत। तसंच इंटरनल्सचे मार्क्स रखडलेत। सेमिस्टर्सचे निकालही रखडलेले आहेत। चांदई कॅम्पसचे जो आहे कॅम्पस, त्या ठिकाणी सर म्हटलं आम्ही तुम्हाला 2 रूम खोलून देऊ, त्यामध्ये जाऊन तुम्ही एक्झामचे फॉर्म भरू शकता असं त्यावेळी आम्हाला सांगितलं होतं। पण जो नॉन टीचिंग स्टाफ होता त्यामध्ये लेखाने उत्तर असं दिलं की त्यावेळी तिथे फॉर्म देण्यासाठी देखील स्टाफ अवेलेबल नव्हता किंवा फॉर्म अजून आलेला नाही असं आम्हाला उत्तर मिळालं। त्यामुळे अजून कोणी फॉर्म भरला गेलेला नाही। निवडणुकीत शिवसेनेकडून तिकीट मिळालेल्या नंदकुमार तासगावकर यांचं हे कॉलेज आहे। त्यामुळे ट्रस्टला राजकीय अभय तर नाही ना असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। मला असं वाटतं की कमिटी नेमून सुद्धा काही याच्यात सार्थ होणार नाहीये। जर सन्माननीय शिक्षण मंत्र्यांनी, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी, सन्माननीय राज्यपालांनी यामध्ये जातीने जर लक्ष घातलं तर हा विषय लवकर सुटेल। गेल्या महिनाभर, आता 4 दिवस पुढे उरलेत फक्त, म्हणजे महिना कंप्लीट होईल। या महिनाभरामध्ये विद्यार्थ्यांचे किती शैक्षणिक नुकसान झाले आपण बघू शकता। मला असं वाटतं कुठलीही वाट न बघता महाविद्यालयावरती कायदेशीर कारवाई करावी। झी मीडियानं या प्रकरणी काही सवाल उपस्थित केलेत। 6 महिने झाले तरी ट्रस्ट पगार का देऊ शकत नाही? विद्यार्थ्यांच्या फीचे कोट्यवधी रुपये कुठे गेले? विद्यार्थ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण? 1 महिना होत आला तरी ट्रस्टींवर कारवाई का नाही? कॉलेजच्या ट्रस्टला राजकीय अभय तर नाही ना? इंजिनिअरिंग कॉलेजमधला हा कारभार शिक्षणाच्या बाजारीकरणाचं एक जिवंत उदाहरण आहे असंच म्हणावं लागेल। विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न शिक्षण मंत्री कधी सोडवणार आणि कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळावर कारवाई होणार का, हाच सवाल आहे। दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।